इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे। कल क्या होगा मत सोचो, कल क्या होगा मत सोचो, कल क्या पता कि वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे, वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे. So now for A class presenting here one beautiful drama that name is अनाथ भावंडांची अनोखी कहाणी. Give a huge clap for them. अनाथ आश्रमातले बाबा एकमेकांचे मित्र असतात, एकमेकांचे भाऊ बहीण असतात, एकमेकांचे आई बाबा असतात, एकांचे छप्पर असतात, एकमेकांसाठी मायची चादर सुद्धा सादर होत आहे. अशा गोड बहीण भावासाठी घेऊन येत आहे वर्ग 4ची विद्यार्थी एक नाटक. हीच मुझी प्रार्थना अनहेच मुझे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच मुझी प्रार्थना. वा, छान झाली प्रार्थना. मुलांनो, आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अरे ऐका तरी, आज आपल्या अनाथ आश्रमाला एक खूप छान देणगीदार मिळाले. म्हणजे आपल्याला उद्यापासून नुसता भात नाही, भाजी पोळी सुद्धा खायला मिळणार. लय दिवस झाले गोड खाल्लं नाही, गुलाबजामुन नाही तर खीर पाहिजे. मिळणार मिळणार, सगळं मिळणार. पण अजून एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आम्हाला नेणार काही सुनीला राणीच्या बागेत? नाही ग बाई, तसं काही होणार नाही. पण ते जे देणगीदार आहेत ना, ते तुमच्यातलाच कुणाला तरी त्यांच्या सोबत घेऊन जाणार आहेत. मलाच न्यायला पाहिजे. मी त्यांना रोज रोज पिझ्झा आणायला सांगणार. पिझ्झा म्हणजे काय ग? अरे ते नाही का, त्या दिवशी एका शेठच्या पोराचा वाढदिवस होता, तर आपल्याला एका चौकोनी बॉक्स मध्ये गोल गोल भाकरी आल्या होत्या. हा हा, त्याच्यावर तर लय मोठ्या भाज्या टाकल्या होत्या. तेच ना पिझ्झा. मी तर काय त्यांना सांगणार आहे, मला एक मोमो गादी पाहिजे. आलेच. हा, तुम्ही तयार राहा. ते जे जे प्रश्न विचारतील ना, त्याची अचूक उत्तरे द्या. त्याची कोणी त्यांच्या सोबत जाईल, त्याचं आयुष्य सुखकर होईल. आलेच. हा, मी पण मी पण मी पण. अरे गप्प बसा, ते ठरवणार कुणाला न्यायची ते. जा आपल्या रूम मध्ये. ताई, त्यांनी आपल्या दोघांपैकी कोणाला निवडलं तर? नेऊ दे की, तुलाच निवडतील. तू आहेस किती गोड. पण नाही ताई, मला तुझ्या जवळ राहायचंय. तू जिथे जाशील तिथे मला यायचंय. पण ताई, मला सांग, आपण इथे आलो तरी कसे? अरे हो ना, तुला सांगू, मी 2 वर्षाचे आणि तू 6 महिन्यांचा. तुला माहिती आहे का, त्या दिवशी ना तू त्या पाण्यात होतास आणि मी त्या पायऱ्यांवर बसलेले होते. एवढा गोड दिसतस ना तू. पण ताई, आपण इतकं वाईट असतो का? आई वडिलांनी आपल्याला सोडलंय. नाही रे, आई बाप कधीच लेकरांना सोडून राहत नाही. काहीतरी झालं असेल, किंवा आपले आई बाबा कदाचित देवाघरी गेले असेल. पण ताई, त्यांनी जर तुला नेलं तर? तू पण तर खूपच गोड आहेस. नाही रे, मुलगी नको, तुझ्यासारखा गोड मुलगा हवा असतो ना. ताई, त्यांना आपण सांगूया, आम्हा दोघांना पण न्या. आम्ही दोघं बहीण भाऊ आहोत. वाटलं घरची सगळी काम करू. मी भांडी धुणं करीन आणि तू झाडू फरशी कर. अरे वेड्या, ते लोक कामाला नाही नेत. त्यांना मूलबाळ होत नाही. ते लोक आपल्यासारख्या अनाथ लेकरांना नेऊन आईबाप होण्याची इच्छा पूर्ण करतात. म्हणून म्हणते, जर त्यांनी तुला नेलं तर झोपताना आईची खुशी, बाबाच्या डोक्यावर हात आणि फाडफाड इंग्लिश बोलणारी शाळेतली मित्र सुद्धा मिळतील. पण ताई, त्यांनी जर तुला नेलं तर त्यांनाच एक सुंदर बाहुली मिळेल. नाही रे, जर त्यांनी
तुला नेलं तर. आईच्या डोक्यावर हात, झोपताना आईची खुशी. आणि शाळेतली फाडफाड इंग्लिश बोलणारी मित्र सुद्धा मिळतील. पण नाही ताई, तू जिथे जाशील तिथे मला यायचंय. अरे ते संकट आहे, तिथे सगळं छान असतं ना. ताई मी कुठेतरी ऐकलंय सकाट्यावर पाय धुवून उभं राहायचं, मग त्याची उंची आपोआप कमी होते. हे खरे आहे, पण आता तू मोठ्या घरात जाणार, दिवाळीला मोठी मोठी फटाके उडवणार, तुम्हाला नाही दिसत आकाशात जाणार मोठा रॉकेट उडवणार, आणि मी ते बघून इकडनं टाळ्या वाजवणार. पण ताई, त्यांनी जर तुला नेलं तर दिवाळीच्या नंतर भाऊबीजला मला भेटायला येशील ना? सांगितलं ना तुलाच नेतील, गप्प बस. पण नाही ताई, मला तुझं जवळ राहायचंय. चला 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 चला, या ना सर, या या. मुलांनो, हे आहेत मिस्टर एंड मिसेस जहागीरदार, मोठे बिझनेसमॅन आहेत. हा, मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगितलं होतं ना, तेच हे. सर, ही माझी मुलं आहे. हेलो, हाय. हाय. खूप हुशार आहेत ना, आणि गोड सुद्धा. तुमच्या मनाला जो भावेल त्याला किंवा तिला तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता. मला तर पाहता क्षणी कोणीतरी आवडलंय. तू येशील का आमच्या सोबत? मला मला कशाला? खरं तुम्ही आला नाही ना. हा गोड आहे, हुशारही आहे. हा तुम्हाला त्रास पण देणार नाही. खरं तुम्ही आला नाही ना. खरे आहेस तो गोड, पण मला ना तू खूप आवडली आहे. चल ना.